छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शस्त्राच्या आगारात झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मही शस्त्राच्या आगारातच झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील सरदार होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार होते. शिवरायांच्या आजोबांचे नाव मालोजीराजे होते आणि बाबासाहेबांच्या आजोबांचेही नाव मालोजीच होते. शिवरायांनी स्वराज्याची राजधानी रायगडावर स्थापन केली. बाबासाहेबांनी मानवी स्वातंत्र्याच्या लढाईला रायगडमधील महाड येथूनच सुरुवात केली. शिवरायांनी तलवारीच्या टोकाने रयतेचं राज्य निर्माण केलं, स्वराज्य. डॉक्टर बाबासाहेबांनी लेखणीच्या टोकाने संविधानिक लोकशाही निर्माण केली. छत्रपती शिवरायांना मनुवाद्यांनी छेडले, मंदिरात प्रवेश नाकारला व शूद्र म्हणून राज्याभिषेकाला विरोध केला. बाबासाहेबांनाही मनुवाद्यांनी अनेक ठिकाणी छेडले. छत्रपती शिवरायांचे मृत्यू हा अजूनही संशयास्पद आहे. तसेच बाबासाहेबांच्या मृत्यूवरही अनेक जण अजून शंका घेतात. छत्रपती शिवरायांनी 24 सप्टेंबरला जो तांत्रिक पद्धतीने म्हणजे शाक्त पद्धतीने राज्याभिषेक केला, त्या राज्याभिषेकामध्ये आंतरजातीय अस्पृश्य महिलेबरोबर त्यांनी विवाह केला होता, असं अनेक ठिकाणी नमूद केलेले आहे. तसेच बाबासाहेबांची दुसरी पत्नी ही ब्राह्मण होती. या दोन्ही महापुरुषांच्या जीवनामध्ये किती साम्य आहे हे यावरून आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपण यांना निळ्या आणि भगव्या अशा दोन कलरमध्ये, दोन जातीमध्ये विभागण्यापेक्षा त्यांच्या विचारांनी एकत्र या, तेव्हाच क्रांती होईल. नमो बुद्धाय, जय शिवराय, क्रांतिकारी जय भीम.